देवाची भक्त आहे. एक दिवस ती नवऱ्याला बी देव बनविल बरं का. छान मुलगी की नाही, गोड अगदी नाचते, तालामध्ये नाचते. मगाशी पासून पाहतो मी, मस्त अगदी. अशी मुलं घडली पाहिजे महाराज. अशीच होती बघा मीराबाई, अशीच होती राधा राणी. नातं जोडलं त्यांनी देवाशी महाराज. शबरीनं नातं जोडलं हो. नातं जोडावं लागतं बरं, नातं जोडावं लागतं. त्याला लाजावं नाही लागत. लाज भय शंका दुराविला मान, न कळे साधन या परते. डीजे समोर नाचायला आमची पोरं भीत नाहीत, पण सप्त्यात पावली खेळायला लाजल्याशिवाय राहत नाहीत. या मात्र छोटीशी बाळ आहे महाराज. ती म्हणते माझं काही नाही, मला देवासाठी नाचायचं. तिथून इथं आली. शबरीचं कथा सांगता सांगता नाचायला. अशीच नाव ठेवायची लोक त्या शबरीला. भिल्ल समाजाची म्हणायची. अशी कुठं असते का? हिला कुठं देव भेटत असतो का? हिच्यासाठी कुठं राम येत असतो का? लोक नाव ठेवत असतात. परमार्थ करणाऱ्याने कधी नातं तोडायचं नाही. हा, म्हणून त्या लोकांनी काय म्हणायचं तर लोक त्या शबरीला खूप नाव ठेवायची. भिल्ल समाजाची म्हणायची, हीन यातीची म्हणायची. तिच्याकडे कोणी पाहत नसायचं, पण तिनं काम सोडलं नाही. तिचा गुरुवर विश्वास होता. माझे गुरु म्हटलेत ना तुला देव येईल भेटायला, रोज झाडून घ्यायची महाराज. जब मोरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. आएंगे जब रघुराई, आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. प्रेम करायची, वाट बघायची. सगळ्यांना माहिती पण फार गोडे हो. झाडून घ्यायची रस्ता, त्या रस्त्याला फुलं टाकायची. कितीतरी वर्ष केलं महाराज. आपण 3-4 दिवसात कंटाळून जाऊ बघा. 8 दिवसाने जर आपल्याला कोणी विचारलं नाही ना, कोणी हे केलं हो, तर मग आपण ते करणार नाही बघा. नाही करू शकत आपण. आपल्याला विचारावं लागतं, महाराज हनुमान चालीसा केली का तुम्ही? विचारावं लागतं. तसं नाही महाराज. तिचं लोक तिला हीन यातीची म्हणतात, भिल्ल म्हणतात, पण तिला लोक नाव ठेवतात. सारखं 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 झाडून घेते. रोज वाट पाहते, आज येईल येशील का रे रामा आश्रमात या, कधी रे येशील ही माझी भावना. रामा रघुनंदना, सांगणारे रामा येशील का रे रामा, ये रे माझ्या रामा. रोज वाट पाहते. एखाद्या कावळ्याला विचारते, पशु पक्ष्याला विचारते, झाडाला विचारते, लता विलीला विचारते. थकून गेली ना हो. गुरुनं सांगितलं होतं ना, शबरी असाच रस्ता साफ कर, एक दिवस तुझा देव तुझ्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. विश्वास ठेव. लोक नाव ठेवत होती महाराज. एक दिवस असं झालं, काही लोकांनी ती आंघोळ करायची त्या सरोवरामध्ये आंघोळ करायचं बंद केलं. आंघोळ सुद्धा करू द्यायना लोक त्रास देत असतात महाराज. ध्यानात ठेवा, त्रास सहन केला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजासारखा त्रास कोणाला आहे महाराज? सहन केलं महाराज, त्यांनी सहन केलं. देहांत प्रायचित्त दिलं मायबापाला महाराज ज्ञानोबरांची. 2 मिनिटं घेतो तुमचे. देहांत प्रायचित्त दिलं. सकाळी 6 वाजल्यापासून विठ्ठलपंत उभे होते. स्वप्नील महाराज, मी संत कथा करणारा महाराज आहे, रामकथा करणारा महाराज आहे. उद्यापासून 5 तारखेपासून माझं रामायण आहे. 1 लाख लोक आहेत महाराज, 1 लाख. रामगडाच्या नारळी सप्ताहामध्ये 5 तारखेपासून दुपारी 2 ते 5 या जिव्हाळा चॅनलला तुम्हाला पाहायला भेटेल रामायण. मोठी कथा आहे. रामकथा करणारा मी महाराज आहे. संत कथा करतो, रामकथा करतो. रामायण खूप भारी आहे महाराज. ऐका गड्या रामायण. या शिवमहापुराण कथेने आपल्यावर आक्रमण केलं महाराज. करू नये असं माझं मत नाही. शिवमहापुराण करावं, पण ते करत असताना रामायण विसरू नका, भागवत विसरू नका. आपल्या संप्रदायाला रामायण लागतं. 7 ते 9 पारायण, 10 ते 12 गाथा भजन, 12 ते 2 भोजन, 2 ते 5 भावार्थ रामायण. आपली परंपरा आहे संप्रदायाची. रामायण केलं पाहिजे. आमच्या गावाकडे खेड्यापाड्याचे लोक रामायण सांगतात. एक सांगायला आणि एक अर्थ, एक वाचायला आणि एक अर्थ सांगायला. दगडा धोंडातली माणसं जी शाळात गेली नाही ती अर्थ सांगतात का? लहानपणापासून त्यांनी ऐकलं महाराज. प्रत्येकाच्या कुटुंबाला जर कुणाच्या कथेची गरज आहे तर रामाच्या कथेची गरज आहे. आईला कसं बोलावं रामायण शिकवतं. भावाशी प्रेम कसं ठेवावं रामायण शिकवतं. दाम्पत्य जीवन, पत्नी पत्नी नवरा बायकोचं नातं कसं असावं रामायण शिकवतं महाराज. काय नाही महाराज रामायणात. या विश्वातल्या प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणजे रामायणे. मी सगळं सांगू शकतो तुम्हाला, वेळ जाईल आपला. मला एवढंच सांगायचं, नाचण्यापायी कुठेतरी धिंगाणा घालण्यासाठी कथा नाही हो.
कथा आपल्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी आहे. कथा आपल्या घरातलं गाईचं शेण खाली पडलं तर मातीला घेऊन उठतं ना. मग वर्धापन दिनाचं कीर्तन अक्रूर महाराजाचं ठेवलंय, खर्च केलं. टाइमपास थोडी आहे, मजा थोडी आहे. एखादी कथा, एखादा शब्द हृदयाला लागून घरी घेऊन जाण्यासाठी आहे, बदल करण्यासाठी जीवनात. माझी प्रार्थना आहे, नातं जोडा. फार विनंती असेल, सकाळी 6 वाजल्यापासून विठ्ठलपंत न्याय मागत होते ब्राह्मणांना. याच आळंदीच्या काठावर, इंद्रायणीच्या काठावरती ब्राह्मण लोकांची सभा भरली होती. चित्र डोळ्यासमोर आणा. ऐका रे, सहन किती करावं लागतं, किती सहन केलंय संतांनी. सगळ्या संतांची सगळे ब्राह्मण बसलेले होते. विठ्ठलपंत हात जोडून सकाळी 6ला म्हणत होते, कुठला तरी न्याय द्या, मला त्रास होऊ द्या, माझ्या 4 लेकराला जातीमध्ये घ्या, मौजी बंधनात घ्या, द्या विसोबासाठी न्याय द्या, महादेव भट्ट न्याय द्या, मुदगल शास्त्री न्याय द्या. हात जोडून उभे होते सकाळी 6 वाजता. दुपारचे 12 वाजले. ऋषी महाराज, संपत बाबा, तुकाराम बाबा, स्वप्नील महाराज, तरी सुद्धा न्याय दिला जात नव्हता. ब्राह्मण लोक दूध पित होती, जेवण करत होती. पण 6 वाजल्यापासून सकाळच्या दुपारच्या 12 वाजेपर्यंत पाण्याचा घोट सुद्धा पोटामध्ये नाही. बापे ना महाराज, कुठला तरी न्याय द्या. संध्याकाळचे 6 वाजले, ओ कानूर पठार, संध्याकाळचे 6 वाजले तरी न्याय मिळत नव्हता. रात्रीचे 9 वाजले तरी न्याय मिळत नव्हता. लटलट थरथर कापायला लागलं शरीर. कुठला तरी न्याय द्या. 9 वाजता एक ब्राह्मण उभा राहिला. विठ्ठलपंत, तुमच्या कार्याला न्यायच नाही, तुमच्या कृत्याला न्यायच नाही, आणि द्यायचाच असेल तर न्याय एकच, देहांत प्रायचित्त. विठ्ठलपंत देहांत प्रायचित्त शब्द ऐकला आणि आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभे असणारे आमचे विठ्ठलपंत खाली कोसळले. ललाट ज्यावेळेला ते इंद्रायणीचं पाणी वाहतंय ना, दना 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 त्या इंद्रायणीच्या लाटा म्हणत होत्या विठ्ठलपंताला, देहांत प्रायचित्त, देहांत प्रायचित्त, देहांत प्रायचित्त. सिद्धेश्वराच्या मंदिरात गेले तर घंट्याचा आवाज म्हणत होता, देहांत प्रायचित्त. कुठूनही तोच आवाज येत होता. पिंपळाची पानं सहसर करत म्हणत होती, देहांत प्रायचित्त, देहांत प्रायचित्त. बघा रे, रात्री 12 वाजता घरी आले. पत्नीनं विचारलं, कोणता न्याय दिला? पाण्याच्या ग्लासातलं घोटभर सुद्धा पाणी पोटात न जाता देहांत प्रायचित्ताचा न्याय ऐकला. देहांत प्रायचित्ताचा न्याय ऐकला. दोघही पती पत्नी देहांत प्रायचित्ताला निघून गेले. 4 लेकरांनी सकाळी पाहिलं तर चिठ्ठीमध्ये सगळं लिहून ठेवलेलं होतं. वेळ कमी आहे. ती चिठ्ठी ज्या वेळेला महादेव भटांना दाखवली तर एखाद्या दगडाला दया येईल, पण महादेव भट्टाला दया नाही आली. महादेव भट्टानं पायानं कागद तुडवला. हो, सांगा मला, आपल्या मायबापाचा कोणी अपमान केला तर आपण त्याच्याकडे जाऊ? नाही जाणार महाराज. पायानं तुडवली चिठ्ठी. तुमचे मायबाप पापीच होते, तुम्ही सुद्धा पापी आहात. काय शब्द आहेत महाराज, पण सहन केलं, सहन केलं. पैठणला गेले, शुद्धीपत्र आणलं, ज्ञानेश्वरी लिहिली, अमृत अनुभव लिहिला, हरिपाठ लिहिला. शुद्धीपत्र घेऊन आल्यावर सुद्धा ब्राह्मणांनी माफ नाही केलं. शुद्धीपत्र सुद्धा पायानं तुडवलं. हो महाराज, इतका त्रास जगात कोणी सहन करणार नाही, पण ते शुद्धीपत्र तुडवलेलं सुद्धा माऊलीने सहन केलं. उलट महादेव भटाचा पाय पांगळा झाला. हो महाराज, हो 2 दिवसानं त्याच्याच घरी माऊली मधुकरी मागायला गेले. त्याचा पाय आपल्या हातात घेतला. हो कानूर पठार, आणि आपल्या डोळ्याची दृष्टी त्याच्या पायावर टाकली आणि त्याचा पाय जसाची तसा चालायला करून दिला. कोण ज्ञानोबा आहे? जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. एवढं सहन करावं लागतं. साधू बनणं फार अवघड आहे बरं. साधू बनण्याच्या भानगडीत पडू नका, फार अवघड आहे. लोकांनी शिव्या दिला तरी वा म्हणावं लागतं. संत महाराज गोड प्रमाणे, हो तोची संत सोशी जगाचे आघात.
साधू 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 अवघड असतं महाराज. उकलतं पाणी टाकलं तरी कल्याण म्हणावं लागतं. कल्याण सोपं आहे. इथं चहा लवकर दिला नाही तर महाराज वापस चाललाय. ओ पाकिट कमी दिल्यावर तर येतच नाही परत महाराज. लक्षात घ्या. कमाली की नाही महाराज ही. अंगावर थुंकलं तरी प्रसाद देऊन मुक्त केला. साधू बनणं अवघड आहे महाराज. साधू बनूच नका, माणसं बना माणसं. माणसंच बनणं फार कठीण झालं सध्या. साधू फार अवघड आहे. आपण साधू बनू शकत नाहीत महाराज. फार सहन करावं लागतं रे. ज्यानं ज्यानं शुद्धीपत्रावर पाय दिला त्याला सुद्धा माफ करावं लागतं महाराज बरं का. दया करणे जे पुत्रासी तेच दासानी दासी. जासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी. जे का रंजले गांजले ओ त्यासी म्हणे जो आपले. त्याला साधू म्हणतात. चला सहन करावं लागतं. सहन करणं फार गरजेचं असतं. चला ज्यांनी सहन केलं त्यांचा विजय झाला. आज त्याच माऊलीला पाहिला इंद्राणीच्या पलीकडून बारी आहे. आज त्याच माऊलीचा चांदीचा मुखवटा आहे. आज त्याच माऊलीला सोन्याचा मुखवटा आहे. सोन्याचा कळस बसला माऊलीच्या मंदिरावर. सहन केल्यावर बरं सहन करावं लागतं. छन्नीचे घाव आयरन सहन करते. हातोड्याचे घाव सहन करते. घन 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 असतो घरामध्ये. घन 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 घरामध्ये असतो. सारखा हाणतो. सहन करा. छन्नी असते. छन्नी छन्नी बारीक बारीक अशा. मला कळेल छन्नी हा कळाली असेल. घाव घालते. सहन करा. सांगू सांगू हातोडा पण असतो. धीर 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 घाव घालतो. सहन करा. मी नक्की सांगतो बहिणींनो तुम्हाला, जोपर्यंत तुम्ही सहन करत जाल एक दिवस तुम्ही अशी आयरन बनाल की तेच घर तुमच्या पाया पडल्याशिवाय राहणार नाही. सहन करा. एखाद्या लोहाराच्या दुकानात गेले तर ते छन्न्या बदलतात, हातोडे बदलतात, घन बदलतात. आयरन 5 पिढीपासून असते. लोहार म्हणतो हिची पूजा करा बाबा, हा आमचा देव आहे. ही आयरन आमचा देव आहे. ही आमचं पोट भरते. आयरनीच्या देवा तुला ठिंगी ठिंगी वाहू दे. ऐकलंय ना आपण हे का सांगतो मी. तिला देव का म्हणतात, तिला मुजरा का करतो आपण, त्याचं कारण ती सहन करते. सहन करायला शिका बरं का. सहन केलं की मग मुजरा होतो. सहन केलं की तुमचं नाव होतं. सहन. आता आमच्या आई बसल्यात, त्यांनी माझं कीर्तन ठेवलं होतं ना बँकेचं. ज्यावेळेला आपण पतसंस्थेचा कार्यक्रम केला आपुली हिता जो अशी जागता साहेबांसाठी आपण कीर्तन केलं होतं. त्यावेळेला मी सांगितलं होतं की आईचं किती कमाल आहे. सहन केलं ना महाराज त्यांनी. आज विजय झाला त्यांचा. का विजय आहे. महाराष्ट्रभर त्यांच्या बँकेचं पतसंस्थेचं नाव. सहन करा. दुःख सहन करायला या या अण्णा या. विठाला विठाला आपल्या दक्षिण नगरचे खासदार आमचे निलेशजी लंके साहेब यांचे बंधुराज दीपक अण्णा आले. त्यांनाही धन्यवाद. कालच फोन केलता त्यांनी पण मी कीर्तनात होतो. अण्णा तुमचा फोन आला खाली कीर्तन असाच फोन आता मला दिसलं तुमचं नाव आलेलं पण काय कीर्तनात उचलताच येईना. तर कीर्तन संपलं 11ला. म्हटलं आता 12 वाजता एवढ्या उशिरा लावणं बरं नाही म्हणून मी तुम्हाला परत नाही लावलं. पण अगदी या गावावरती प्रेम आहे अण्णांचं. आपण सगळी मंडळी या ठिकाणी अण्णांच्या बरोबर आलेली काही मंडळी असतील ध्यानात ठेवा. सहन करायला शिका. सहन केलं की देव होता येतं. चला मी का सांगतो, खूप लोकांनी सहन केलं महाराज आणि सहन केलं की नातं जोडता येतं. नातं जोडलं पाहिजे ना. ऐका ऐका रामायणातल्या कथा मी तुम्हाला सांगत होतो. रामायणामध्ये नातं जोडलं बघा. भरतानं जोडलंय, लक्ष्मणानं जोडलंय, जानकीनं जोडलंय. नातं जोडत चला. नातं ज्यांनी ज्यांनी जोडलंय त्यांना म्हणता येतं भाविकाची आवडी देवा. देवाच्या आवडीचं बनता येतं. नातं बना. मारुतीरायाच्या मंदिराचं वर्धापन दिन आहे. इथं रोकडोबा आहे, पलीकडे मारुतीराय आहेत. नातं जोडलं हनुमंतरायनी. कुणाला जे जमलं नाही ते जोडलं हनुमंतरायनी. म्हणून मला सांगा तुमच्या गावात 3 मंदिर आहेत बजरंगबलीची. रामाचं एखादं आहे का. रामाचं पण आहे. तुमच्या गावाला तुकाराम महाराज रामाचं आहे का बजरंगबलीचं आहे. बजरंगबलीचं. संपत महाराज तुमच्या गावाला बजरंगबली. ऋषी महाराज तुमच्या गावाला बजरंगबली. स्वप्नील महाराज बजरंगबली. इथं बसलेल्या बऱ्याच गावच्या मंडईच्या गावाला हंग्याला काय नाना रामाचं आहे का कोणतं आहे तुमच्याकडे. दोन्ही पण आहे. हनुमंताचं बिन रामाचं. काही गावाला रामाच्या हनुमंताची मंदिर आहे पण असं एकही गाव नाही त्या गावात बजरंगबलीचं मंदिर नाही. काय माहितीये का त्याचं कारण सांगतो. नातं जोडलं. नातं असं जोडलं. राम राज्याभिषेक झाल्यावर राम प्रभूने एकदा सगळ्यांना बोलवलं.
असं बोलवलं पाहिजे. आपल्यावर ज्यांनी उपकार केले त्यांचा कार्यक्रम ठेवला पाहिजे. एका मुलीनं माझं कीर्तन ठेवलं होतं आता. ती मुलगी IAS आहे, कलेक्टर आहे, लाल दिव्याच्या गाडीत आहे ती पोरगी. सांगलीला कीर्तन ठेवलं तिनं माझं. मी कीर्तनाला गेलो संपत महाराज. मला वाटलं बापाचं श्राद्ध असेल, आईचं काहीतरी असेल. ते मला म्हटलं आई वडिलाचा कार्यक्रम आहे. माझ्या डोक्यात आपलं फिट बसलेलं. मी गेलो तिथं. गेल्यावर महाराज मला माहिती झालं ती पोरगी कलेक्टर आहे, IAS अधिकारी. 10-20 हजार लोक जमा केलेली कीर्तनाला. आणि बापाला एका खुर्चीवर बसवलं उभा आणि आईला एका खुर्चीवर बसवलं जिवंतपणे. तुळशीचे हार गळ्यामध्ये घातले आई वडिलांच्या. मला असा कागद दिला, तिने चिठ्ठी दिली. त्या कागदावरती लिहिलेलं होतं, बाबा हो अक्रूर महाराज, तुमचा आवाज लय गोड आहे, तुम्ही लय भारी कीर्तन करता म्हणून तुम्हाला बोलवलं. या बापानं ऊसतोडी करून मला शिकवलं. म्हटली या आईनं फाटलेले पातळ घालून मला शिकवलं. आज मी साहेब झाले. जरा जोरात वाजा, जोरात वाजा. आज मी साहेब झाले. आज मी लाल दिव्याच्या गाडीत आहे. या बापाला मी विसरू शकत नाही म्हणून कीर्तन ठेवलं बाबा. आणि तिने एक कविता लिहून दिली. तिची कविता आहे बरं का. हे लोक जे म्हणतात का आमची फिमची कोणाची नाही, त्या मुलीची कविता आहे. त्या कलेक्टर मुलीनं बापासाठी लिहिलेली महाराज. त्याच्या फाटक्या सदऱ्याला, त्या मुलीची कविता आहे. किती तिगळ जोडलेली उभ्या आयुष्याला कशी कातर लावली. मला कसं होत या उनी बाबा उरी हुंद कदात तोया गोष्ट बापाची सांगता. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावा दाखविना कधी पुन्हा डोळ्याला पाय. जिजू जिजू संसाराचा गाडा टाकला वटामध्ये हसू जरी कणा वाकला. गडी भर थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. ज्याला मायबाप नसतात, ज्या आईला मुलीला बाप नसतो ना, तो कसा भिकारी असतो हे आमचा इथं तुकाराम बुवा आलाय. इतकं छान गातो ना तो. एक पद ऐका त्याचं मुखातलं एवढं 5 मिनिटाचं. ज्याला आई नाही, ज्याला घरात कोणी सांभाळत नाही, तो कसा असतो. तो म्हणत असतो, देवा कुठं शोधू रे तुला, हे माय हे बाप कुठं शोधू रे. मागू कसमी अनमागू गुणा. मागू कसमी अनमागू गुणा. माझी व्यथाही समजावू गुणा. आहे उभा बगदारी तुझ्या देशील का कधी जोडीत या. तू दान माझे मला जीवना. हो मागू कसमी अन मागू गुणा. माझी व्यथाही समजावू गुणा. तू दान माझे मला जीवन. अनंत गोड स्वर आहेत. ऐकतच राहावं, म्हणतच राहावं. 9:15 वाजलेत बघा आपले. आपण 2-2.25 तास झाले याच्यात रमून गेलोय. बरोबर 7ला 5 मिनिटं असताना उभं राहिलो होतो आम्ही. पावसाची भीती होती म्हणून आपण सगळेजण लवकर कीर्तन उभं केलं. फार गोड कार्यक्रम चाललाय. संपूर्ण असं वाटतंय, पण लक्षात ठेवा असे कृतज्ञतेचे सोहळे करत जा. आई वडिलांची करत जा, मंदिराची करत जा. केलं पाहिजे ना दीपक अण्णा. हे कधीतरी दुसऱ्यासाठी पण आपण वेळ दिला पाहिजे, आपल्या गुरुसाठी दिला पाहिजे. यावर्षी मी एक कार्यक्रम ठेवलाय. माझ्या गुरुचं सहस्रचंद्र दर्शन सगळं ठेवलाय. 10 लाख रुपये माझा वैयक्तिक खर्च एकट्याचा. कुणाला वर्गणी नाही मागितली. मला दिलंय ना माझ्या गुरुनी. माझ्या गुरुनी मला दिलंय ना. महाराष्ट्रभर अक्रूर महाराज लय गोड कीर्तन करतोय. माझं नाही, माझ्या गुरुचं जर असेल तर गुरुला मला हत्तीवर बसवायचं, त्यांची मिरवणूक काढायची. मला असं करत जावं. ज्यांच्यामुळे मिळालं त्यांना मुजरा. फार अवघड झालं
या बाळवणीला कीर्तन केलं मी एकदा, मला वाटतं तुकाराम संपत नाही संपत बनते कैलास होता आपला. कीर्तन झाल्यावर एक लाल फेट्याचा म्हातारा उभा राहिला आणि माईकवर बोलताना म्हटलं, अक्रूर महाराज काय भारी कीर्तन करता, पण ज्या आईचं तुम्ही कीर्तन केलं तिचा मुलगा 10व्यालाही आला नाही, गंगा पूजनालाही आला नाही आणि आजच्या वर्षश्राद्धाला सुद्धा आला नाही. हो, मी तर खुर्चीवरच बसलो. बाप रे म्हटलं, तुम्ही कोण आहात? मी त्या मुलाचा बाप आहे म्हणे. काय करतो तुमचा मुलगा? म्हटले डॉक्टर आहे, श्रीमंत आहे, अमेरिकेला आहे. काय फायदा गड्या, श्रीमंत बनून तरी काय फायदा, पैशावाला बनून तरी काय फायदा. जी मुलं आपल्या मायबापाची कृतज्ञता प्रकट करत नसतील, गावाची कृतज्ञता प्रकट करत नसतील, जी मुलं सप्ताहासाठी येत नसतील, काय फायदा हो. जन्म मिळाला न वायाला गेला नाही रे. ध्यानात ठेवा, कृतज्ञता प्रकट करत जा. विश्वाच्या मालकाने केली ऋषी महाराज. सगळ्यांना बोलवलं, सुग्रीव, नळ, नीळ, जामवंत, हनुमंत, बिभीषण, केवट, शृंगवेर पुढचा माझा गुहक, सगळ्यांना बोलवलं महाराज. जेवढे लोक कामी आले ना वनवासात त्या सगळ्यांना बोलवलं. आणि तसं नाही बोलवलं स्वप्नील महाराज, दीपकांना मोठा मंडप दिला, सगळ्या खुर्च्या लावल्या, या बाजूने काही खुर्च्या, त्या बाजूने काही खुर्च्या, कुणाला वेगळा हार, कुणाला मोगऱ्याचा हार, कुणाला गुलाबाचा हार, कुणाला कोणता हार, कुणाच्या पायाला नर्मदेचं पाणी, कुणाच्या पायाला यमुनेचं पाणी, कुणाच्या पायाला गोदावरीचं पाणी, सगळे सगळे पाणी आणले. मोठा सोहळा सुरू झाला. लोकांना माहिती पडलं मोठा सोहळा आहे. सगळं ठरलं. रात्रीच्याला जसा कार्यक्रम ठरल्यावर आपण एकांतामध्ये जाऊन पाहतो की नाही, कुणाची खुर्ची चुकली का बुवा, तुम्हाला चांगले अनुभव असतात, पुढे कोणाला बसवायचो काय. तसं रामप्रभूनं जानकीच्या हाताला धरलं, सीतामाईची. आणि सीतामाईला इकडे काही नाही होत, पाणी येत काही नाही, 2-4 मिनिटं बघा झाले, 15 मिनिटं राहिले आपली इकडे माझ्याकडं. आणि मग ते जानकी मातेला दीपकांना इकडं बरं का धरून असं हाताला नेलं, दाखवलं, म्हटलं इथं याची खुर्ची, इथं केवट, इथं शबरी मातेचा परिवार, इथं गोहकाचा परिवार, इथं शृंगवेर पूरवाले, इथं बिभीषण, इथं नळ, इथं नीळ, सगळ्यांच्या खुर्च्या दाखवल्या. आणि सगळ्यांना पाहिल्यावर ती जानकी माता नाराज झाली ना. जानकी मातेचा चेहरा पडला. ते काय आपला नवरा आहे का? ती राम आहे ना महाराज. विश्वाच्या मालकाला कळतं लगेच चेहरा पडला तर आपल्यालाच कळतंय. आपलेच माणसं ते चेहरा लाईट गेली की कळतं आपल्याला. आपल्या बायकोचा चेहरा पडला गड्या, आपल्याला कळतं नक्की हिच्या माहेरचं कोणी राहिलं दिसतंय बरं का. त्याशिवाय हिचं नाराज काम नाही गड्या, काहीतरी राहिलं. कोणतरी सांग, कोण राहिलं बरं तुझ्या बाजूचं कोणी राहिलं का, आपण विचारतो की नाही. तसं जानकी मातेला प्रभू म्हटलं, काय झालं, नाराज का झाली? जाताना आनंदी होती, येताना चेहरा काय सभा पाहिली की झालं. काही नाही म्हटले, प्रभू नाराज नका हो. एवढ्या खुर्च्या लावल्या, एवढ्या सगळ्यांना मान दिला, कपडे आणले, मान द्यायला सगळं आणलं, पण या खुर्च्यात तुम्ही माझ्या हनुमंतरायाची खुर्ची नाही लावली, माझ्या बजरंग बलीला मान नाही दिला. आपल्या रामायणात, आपल्या जीवनात सगळ्यात जास्त उपकार कुणाचे असतील ना प्रभू, तर ते हनुमंतरायाचे, बजरंग बलीचे. केली सीताशुद्धी. हो, आपल्याला त्यानं माझा 13 वर्ष काही वाटलं नाही प्रभू वनवासात, पण 1 वर्षानं रावणाने जेव्हा माझं हरण केलं, त्या अशोक वाटिकेमध्ये मला ठेवलं, तर तिथला एक दिवस मला एका वर्षा इतका जड गेला. मी रोज तुमची वाट बघत होते, आज येतील, आज येतील, आज येतील, पण नाही हो प्रभू. एक दिवस माझ्या हातावर मुद्रिका पडली आणि वरून मला आवाज आला की मी तुमचा मुलगा आहे जानकी माता, मी आलोय प्रभूला भेट द्यायला. तेव्हापासून ते आजपर्यंत माझ्या जीवनात जो आनंद झाला तो माझ्या हनुमंतरायामुळं, माझ्या बजरंगबलीमुळं, माझ्या हनुमंतरायामुळं. ओ प्रभू, सगळ्यात भारी खुर्ची त्याला लावा, सगळ्यात मोठं सिंहासन त्याचं सजवा, मोरपिसाचे पंख लावा, राजहंसाचे पंख लावा, सगळ्या गंगेचं पाणी त्याला पाय धुवायला आणा, सगळी तयारी करा. हनुमंत पण रामचंद्र म्हटले, मला पण कळालं हे जानकी, पण माझा हनुमंत बसणार नाही खुर्ची, माझा बजरंगबली खुर्ची घेणार नाही. ऐका रे, देवाच्या आवडीचा भाविक कळेल, 1 वर्षभर कीर्तन ध्यानात राहील. मी भरपूर वेळ आलोय कानूरला, वेगवेगळ्या कथा सांगणारा महाराज आहे मी. घेऊन जा एवढी कथा आणि कीर्तन ध्यानात ठेवा. बजरंगबलीच्या मंदिराचा वर्धापन दिन आहे, शनीश्वराचा वर्धापन दिन आहे, बृहस्पती महाराजांचा वर्धापन दिन आहे. कानूर छान कार्यक्रम करतोय. अंबादास भाऊनी फोन करून तारीख दिली आम्हाला, एवढा छान सोहळा आहे कानूर पठारकर. सगळ्यांनी घेऊन जा एवढी कथा घरी, देवाच्या आवडीचा भाविक कळेल. ऐका ओ, सगळी तयारी केली महाराज. राजहंसाचे पंख लावले, मोरपिसाचे पंख लावले, इकडून 200 खुर्च्या, सगळ्यात मेन खुर्ची अशी मधात लावली. आणि मग भजन सुरू झालं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जन करी महादेव देव
2-4 जणांनीच गुत्त घेतलं, तुम्हाला म्हणायचं नाही का? हा, एवढं चांगलं मंदिर आहे, 2 हातावर करा, सगळ्यांनी करा, सगळ्यांनी करा, सगळ्यांनी. मागच्या वाट्यावरले तुम्ही काय भारतातले नाही का, पाकिस्तानातले? करा करा. ज्याला रामाबद्दल हनुमंतरायाबद्दल आदर आहे, हिंदू धर्माबद्दल इकडचे उभे राहिले, करा, हात वर करा आणि सगळ्यांनी म्हणा राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राम म्हणा राजा राम 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 सीता राम राम. भजन राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम. राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राम राजा राम राम हनुमान की, शनेश्वर भगवान की, मुक्ताबाई माते की, रुद्रोबा भगवान की. असा जय जयकार व्हायला लागला. प्रत्येकाला खुर्चीवर बसवलं जात होतं, प्रत्येकाला सन्मान दिला जात होता. सगळे विचार करत होते ही खुर्ची कोणाची असेल, एवढी विशेष कोणाची असेल, एवढं खास कोणाचं असेल, एवढे भारी कोणाचं असेल. सगळ्यांना बसवलं आणि सगळ्या शेवटी हनुमंतरायाला प्रार्थना केली, बजरंगबली ही तुमच्यासाठी खुर्ची आहे. बजरंगबली म्हटले नाही जानकी माता, ही माझी जागा नाही, ही माझी जागा नाही, मी कोणत्याच खुर्चीवर बसू शकत नाही. बाजूला काढा. सिंहासन बाजूला काढण्यात आले, सगळं बाजूला केलं. सगळे लोक सिंहासनावर बसले होते. रे कानूर पठारकर ऐका 2 मिनिटं. एकच व्यक्ती उभा होता, तो म्हणजे बजरंगबली. खांद्यावरती गदा, सगळे बसून होते. राम लक्ष्मण, लक्ष्मणानं रामाच्या डोक्यावरती छत्र धरलं होतं, भरतानं जानकीच्या डोक्यावर छत्र धरलं होतं, शत्रुघ्नानंही छत्र धरलं होतं. सगळे 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 बसून होते. पण आता हनुमंतरायाला जागा नव्हती. जानकी माता म्हटली, ए हनुमंता, किती चांगलं सिंहासन दिलं होतं रे, का नाही बसला रे? तो म्हटला, जानकी माता माझी ही जागा नाही. मग तुझी जागा कुठं आहे? ऐका रे बजरंगबलीचं नातं. हनुमंतरायानं बारीक रूप धारण केलं. उजवा गुडघा खाली टेकला, डावा गुडघा वर केला. रामप्रभूच्या पायाजवळ आणि जानकीच्या पायाजवळ असं बरोबर हात लावला पायाला आणि खांद्यावरती गदा घेऊन रामप्रभूच्या पायाजवळ बसले. सगळ्यांनी खुर्च्या घेतल्या, त्यांची मंदिरं नाही, नाही बिभीषणाचं नाही, नाही नाही नाही. ज्ञानोबराय तर मूर्ख म्हणले त्याला, मूर्खू बिभीषण. बिभीषणाला मूर्ख म्हणले ज्ञानोबराय. ज्ञानोबरांच्या शिव्याला अवघड आहेत महाराज, काहीला कळत नाही. आमचे लोक येडे आहेत महाराज. कोणाच्या ज्ञानेश्वरीच्या नादी लागा, गाथ्याच्या नादी लागा, उद्धार होईल तुमचा महाराज. आणि हे आमच्यासारखे पांढरे कपड्यावाल्याच्या नादी लागू नका. अय बाबा बुवा लोक फसवीत असतात. हा, तुम्हाला कोण फसवणार नाही सांगतो. ज्ञानेश्वरी फसवणार नाही, गाथा फसवणार नाही, हरिपाठ फसवणार नाही. यांच्या नादी लागा. 5 ओव्या माऊलींच्या रोज वाचा. तुकोबारांचा 1 अभंग रोज वाचा. एका आईनं मला विचारलं, माऊलीने आमच्यासाठी कोणती ओवी लिहिली? बरं का, एका आईनं मला विचारलं, माऊलीने आमच्यासाठी कोणती ओवी लिहिली? तर एक तरी ओवी अनुभवावी. पतीची मता अनुसरोनी पतिव्रता, ही तुमच्यासाठी ओवी आहे. एखाद्या तरुणानं विचारलं, माऊलीने आमच्यासाठी कोणती ओवी दिली? भाग्याचे नि भडसे, उद्यमाचे नि मिशे, संपत्ती जाता पैसे, भाग्य चांगलं बनव, प्रयत्न चांगला कर, उद्योग ताकदीचा कर, इमानदारीनं. हे माऊलीने सांगितलं. हे अशा 500 ओव्या काढल्यात मी, 500. त्या 500 ओव्या एक तरी ओवी अनुभवावी. या तत्वावर रोज सांगतो लोकांना. कोणाच्या नादी लागते काही आपलं ते जेलमध्ये, तुम्ही जेलमध्ये, याच्यापेक्षा आपण ज्ञानेश्वरी. बरं का, ज्ञानेश्वरी. हा, माझी प्रार्थना आहे आईला. ओम नमो ज्यात. एका आईनं आळंदीत बाळ गर्भात असताना पारायण केलं महाराज.
बाळ गर्भात असताना पारायण केलं आईनं. पोरगा 7वीला वर्गात आहे सध्या, तर त्या पोराची ज्ञानेश्वरी मुप्पाठे महाराज, पाठ झाली महाराज. असं शिकवा, ग्रंथ शिकवा, ग्रंथ. आपल्या लेकराला कोणत्या महाराजांनी कोणत्या बाबाच्या नादी नाही लावायचं. ज्ञानेश्वरी, गाथा, हरिपाठ, चांगदेव 65 ग्रंथ, रामायण, भागवत, बजरंगबलीची. 11वेला हनुमान चालीसा फार अवघड आहे का? एक हनुमान चालीसा तुमच्या लेकराकडून सकाळी म्हणून घ्या, संध्याकाळी 6:30 ते 7:15 तिथं आणा रोकडोबाला. इथं माझ्या मारुती रायाला किती छान मंदिर बांधलंय, त्या मारुती रायाच्या समोर तुम्ही एक हनुमान चालीसा करा. मी नक्की सांगतो तुम्हाला कुणाच्याच नादी लागायची गरज नाही. देव तुमचं सगळं काम करील बघा. एकदा रामप्रभू म्हटले, हनुमंता तुझ्यामुळं मला अयोध्येचं पद आहे. काय म्हटलं हनुमंतरायाला रामप्रभू? तुझ्यामुळं मला, हनुमंतराया तुझ्यामुळं मला अयोध्येचं पद आहे. विभीषण म्हटलं, हनुमंता तुझ्यामुळं मला लंकेचं पद आहे. सुग्रीव म्हणला, हनुमंता तुझ्यामुळं मला किष्किंधेचं पद आहे. हनुमंतराय म्हटले, तुम्ही सगळे भाग्यवानच नाहीत रे. कस काय? रामाला म्हणले, तुम्ही सुद्धा भाग्यवान नाही. म्हटले, तुम्हाला एकच अयोध्येचं पद, त्या विभीषणाला एकच लंकेचं पद, त्या सुग्रीवाला एकच किष्किंधेचं पद. मी भाग्यवान आहे, मला रामाचे 2 पद आहेत. रामाचे 2 पद. तुमच्याकडे सगळ्याकडे एक आहे. अशी बजरंगबली आहेत. नातं जोडतात देवाच्या पायाशी. जगात मंदिर बजरंगबलीची आहेत. कुठेही जा, का आहेत? भाविकाची आवडी देवा. देवाला बजरंगबली आवडतात, देवाला द्रौपदी आवडते, देवाला केवट आवडतो, देवाला शबरी आवडते, देवाला ज्ञानोबाराय आवडतात. 9 वाजले, विठोबा रखुमाई.